शिंदे सरकार पाठीमाग घ्या की मी देतो पुढे जरा घे अक्षय पुढे जरा दर्शन घेतलंय काय सांगाल? खरं तर महाराष्ट्रातल्या आपल्या प्रत्येक माणसाला माननीय स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचा एक अभिमान आहे की राज्याचे आपले इतके मोठे नेते देशाचे गृहमंत्री राज्याचे मुख्यमंत्री आणि इथं आल्यानंतर स्वाभाविकपणे त्यांच्या समाधीला नमस्कार करणं त्यांच्या मूर्ती या ठिकाणी निश्चितपणे आल्यानंतर जागृत होतातच. त्यामुळं त्यांना अभिवादन करण्यासाठी पहिलं या ठिकाणी आलो. आज पक्षाचं आमचं जिल्ह्याचं अधिवेशन आहे, त्या जिल्ह्याच्या अधिवेशनासाठी आलो. पण सर्वात आधी इथं स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी आम्ही आलो. राज्यामध्ये सगळीकडेच आमच्या जिल्हानिहाय पक्षाचे अधिवेशन सुरू आहेत. राज्याचे सगळेच नेते आमचे देवेंजी बावनकुळे साहेब सगळेच नेते वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये संघटनात्मक आणि आगामी विधानसभेच्या निवडणुकीच्या दृष्टीने तयारी म्हणून या अधिवेशनाला सगळेजण आता वेगवेगळ्या जिल्ह्यात प्रवास करतायत. मी आज सातारा जिल्ह्याच्या आमच्या या अधिवेशनासाठी आलो आहे आणि एक आगामी निवडणुकीची तयारी म्हणून आम्ही याच्याकडे पाहतोय. सातारा जिल्हा हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीला बालेकिल्ला पण हळूहळू भाजप इथं वेग घेत आहे. नेमकं काय मार्गदर्शन? आता हा महायुतीचा बालेकिल्ला झाला आहे, तुम्ही लक्षात घ्या. आता आजही जर सातारा जिल्ह्यातले पाहिलं तर 8 पैकी 6 ह्या महायुतीच्या आज आमचे आमदार आहेत. 2 आहेत ते आता तुम्हाला 100% स्ट्राईक रेट आम्ही देऊ. या निवडणुकीत तुम्हाला 8च्या 8 निवडून आलेले दिसतील. अण्णा, महत्त्वाचं म्हणजे तुम्ही आता इथं आलाय यशवंतराव चव्हाण समाधीला. कराड विमानतळाचा प्रश्न अजूनही सुटलेला नाही, अनेक प्रश्न आहेत. आता तुम्ही त्या आता महाराष्ट्रातला माणूस तुम्ही दिल्लीला पाठवला आहे आणि आता योगायोगानं ते खातंही आपल्याकडे आहे. तर मी माहिती घेतली आहे, जवळपास 48 हेक्टर जागेचं भूसंपादन 48 हेक्टर भूसंपादन करायचं आहे आणि त्यातलं कलेक्टरांशी जेव्हा बोलणं झालं तेव्हा 38 हेक्टर जागेचं संपादन झालेलं आहे. 10 हेक्टर जागा शिल्लक आहे आणि त्यांनी सांगितलं की पुढच्या 10-15 दिवसात आम्ही ती प्रक्रिया पूर्ण करू. आणि मग मला असं वाटतं की एकदा भूसंपादन हाच महत्त्वाचा विषय असतो. पुढचं काम सोपं असतं, भूसंपादन हाच त्याच्यातला एक महत्त्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे भूसंपादन लवकर पूर्ण होईल आणि त्याच्यात पुढची कार्यवाही चालू होईल. मला असं वाटतं की पुढच्या काही महिन्यामध्ये आपलं विमानतळ निश्चितपणे चालू होईल. एअर स्ट्रीप वाढेल, क्षमता जास्त क्षमतेचं जवळपास मला वाटतं 70 प्रवासी क्षमता असलेलं एक विमानाची वाहतूक या ठिकाणावरून उड्डाण सुरू होऊ शकतं. त्या दृष्टीने निश्चित आपण प्रयत्न करतोय. तुम्ही अमित शहा साहेबांचे एकदम जवळचे आहात आणि कराडमध्ये आलेला आहात. मागचा लोकसभेचे निकाल पाहिले तर कराड उत्तर दक्षिण पाटण तुम्हाला भरभरून मतदान केले. त्यामुळे अमित शहा साहेबांच्यासाठी तुमच्याकडे निरोप असा आमचा आहे की कराड उत्तर दक्षिण किंवा पाटण ह्या मतदारसंघात भाजपचं थोडंसं लक्ष असायला पाहिजे राज्यसभेवर किंवा विधानसभेवर. लक्षात घ्या, आम्ही राज्यातली निवडणूक आज आम्ही महायुतीचं सरकार राज्यामध्ये काम करतो. त्यामुळे आगामी निवडणूक ही कुठल्या एका पक्षाची आमची नाही, पण आम्ही महायुती म्हणून सर्व पक्ष आमचे जे आहेत, मग शिवसेना आहे, राष्ट्रवादी आहे, रासप आहे, RPI आहे, हे सगळे पक्ष मिळून आम्ही एकत्र या निवडणुकीला सामोरे जाणार आहोत. माझा प्रश्न तो नव्हता. तुम्ही भाजप म्हणालात म्हणून म्हणालो की जरी मी संघटनेच्या कार्यक्रमाला असलो तुम्हाला भरभरून दिलंय, त्यामुळे तुम्हाला तिन्ही आमदार भाजपचे आता एक महायुतीचे झालेले दिसतील ना तुम्हाला. विधान परिषद किंवा राज्यसभाचा विषय म्हणतो. अच्छा, नाही तुम्ही आता विधानसभा पहिलं तर आधी लगीन कोंडाण्याचं आहे, पहिलं आधी हे करू ना. सर, विमानतळ विस्तारवाढीला परिसरातील विविध गावातील लोकांचा प्रथमपासून विरोध आहे. काही लोकांचं समर्थन आहे, मात्र काही नागरिकांशी विमानतळ विस्तारवाढ कृती समिती पण आहे. मी कलेक्टरना तेही सांगितलंय की लोकांना विश्वासात घ्या, त्यांच्याशी संवाद साधा आणि त्यातनं मार्ग काढा. शेवटी ही सुविधा ही केवळ एका जिल्ह्यापुरती तालुक्यात, ही पश्चिम महाराष्ट्रासाठीची एक सेवा होऊ शकते. कोल्हापूरला विमानतळ चालू झालं, तिथली लोकांना चांगली सेवा झाली. सातारा, सांगली या सगळ्या दोन्ही जिल्ह्यातला सुद्धा उपयोग होऊ शकतो. सातारा जिल्ह्याला आज विमानतळ नाही. मला असं वाटतं की शेवटी ही एक मोठी सेवा लोकांसाठीच आहे, पण तरीसुद्धा जिल्हाधिकाऱ्यांनी लोकांना विश्वासात घेऊन याच्यामध्ये काम करावं आणि भूसंपादन करावं अशा सूचना त्यांना दिल्या. मनसे आणि शिवसेनेचे सुपारी नारळ वाद चालला, कसं पाहता? नाही, आता तुम्ही आमचं विचार ना. तुम्ही कसं आहे माहिती आहे का, जशाच तसं लोक, निसर्गाचा नियम आहे, जे द्याल ते मिळतं. तर तुम्ही जे वागलात ते तुम्हाला भोगावं लागतं. फडणवीसांच्या आरोप करतायत, तर त्या आरोपाला उत्तर भाजपमधून अद्यापही तेवढं स्ट्रॉंगली नाही. आम्हाला भाजप हा विषय नाही. मला लक्षात घ्या, जे काही जरांगे पाटील राज्यात मराठ्यांना आरक्षण मिळण्यासाठी आंदोलन करतायत त्याच्यात कुठंच चुकीचं काही नाही. मराठ्यांना आरक्षण मिळालंच पाहिजे. पण मी तुम्हाला सांगतो की 2014 ते 19 या काळामध्ये राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी
पहिल्यांदा इथून मागे काही मुख्यमंत्री राज्याला नव्हते का, ते मराठा नव्हते का, तिथं काही मागणी नव्हती का, पण पहिल्यांदा आरक्षण देण्याची भूमिका किंवा काम देवेंद्रजींच्या सरकारने केलं. ते हायकोर्टात टिकवलं सुद्धा, सुप्रीम कोर्टात सुद्धा ते सरकार असेपर्यंत ते टिकलं. मात्र नंतर महाविकास आघाडीचं सरकार आलं, आरक्षण टिकू शकलं नाही. आजही आम्हाला विश्वास वाटतो की महायुतीचं सरकारच राज्यामध्ये मराठ्यांना आरक्षण देऊ शकतं. प्रत्येक वर्षी ऑलिम्पिक संपल्यावर चर्चा होती भारताला पदकं काय मिळत नाही. तुम्ही स्वतः पैलवान आहात, तुम्ही क्रीडा क्षेत्राशी संबंधित आहात. आता आपल्याला खूप कमी पदकं मिळालेत, काय बदल करावा लागतील भारताला? नाही, शेवटी बघा, मागचा काही काळ तुम्ही थोडा अगोदरचा आठवला तर मधला काळ खूप याचा होता की तिथं काहीच गेले 40-50 वर्ष आपण व्यक्तिगत स्वरूपाची सुद्धा पदक आपल्याला नव्हती. पण माननीय मोदींच्या सरकारच्या काळात क्रीडा धोरणाचं एक वेगळ्या प्रकारे काम सुरू झालं. क्रीडा क्षेत्रामध्ये वेगवेगळ्या नवीन कल्पना आल्या आणि मागच्या 5-6 ऑलिम्पिक 4-5 ऑलिम्पिकमध्ये बघितलं तर आपण कुस्ती असेल, नेमबाजी असेल, अशा अनेक क्रीडा प्रकारामध्ये आपल्याला चांगली पदकं नक्की मिळाली. यावर्षी त्या मानानं थोडीशी निराशा तुम्ही म्हणता तशी आहे, पण सगळे खेळाडू आपले सगळे त्या दृष्टीने प्रयत्न करत आहेत. केंद्र सरकार म्हणून केवळ सरकारची नाही, पण त्या ठिकाणची राज्य सरकार असेल, त्या ठिकाणची क्रीडा क्षेत्रातले अनेक संघटना आहेत, संघटना काम करतात. सगळ्यांचं सामूहिक जबाबदारी आपल्याला, मला असं वाटतं. त्यामुळे क्रीडा क्षेत्रात निश्चितपणे इतका मोठा आपला देश आहे, तर पुढच्या काळात सुद्धा तोही विचार निश्चितपणे सगळ्यांनी मिळून करायलाच पाहिजे. अण्णा, आपल्या पक्षाचे खासदार उदयनराजे भोसले यांनी इथं शब्द दिला होता, यशवंतराव चव्हाण साहेबांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कारासंदर्भात फॉर्मॅलिटी करू. तर तुम्ही मंत्री आहात, त्या संदर्भात महाराजांशी बोलू ना. महाराजांनी म्हटलंय तर निश्चितपणे सगळे सकारात्मकच असणार. शेवटी ते आमचे नेते आहेत. उदयन महाराज जे बोलले आहेत ते आमचे नेते आहेत, ते बोललेत म्हणजे स्वाभाविक ती भूमिका आमची पण आहे. डॉक्टर श्यामाप्रसाद मुखर्जी, पंडित दीनदयाळ उपाध्याय, भारत माता आणि भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमांचं पूजन. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे भारत सरकारचे केंद्रीय सहकार राज्यमंत्री आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ,
आदरणीय जयकुमारजी भाऊ, आदरणीय धैर्यशीलजी कदम दादा, आदरणीय अतुल बाबा भोसले, मनोजजी घोरपडे, माननीय रामकृष्णजी वेताळ या सर्वांच्या उपस्थितीमध्ये दीप प्रज्वलन करून या सत्राचा शुभारंभ होतोय. मंडळी टाळ्यांच्या प्रचंड गजरामध्ये आपण स्वागत करायचे. माझ्या मागे घोषणा द्यायचे. बोला भारत माता की, भारत माता की, भारतीय जनता पार्टीचा, भारतीय जनता पार्टीचा. सर्वांना विनंती आहे बसून घ्या. इथं वेळमध्ये तुम्ही उभं राहायचं नाही, बैठक करू बसून. मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन होत आहे. जिथे आणि या विभागाचे युवा नेते आदरणीय अतुल बाबा भोसले या दोघांच्या हस्ते, त्याचबरोबर सुनील बापू, सागरजी सुदास यांच्या उपस्थितीमध्ये हा सत्कार सोहळा संपन्न होतोय. ज्यांच्या जिल्हाध्यक्ष पदाची कारकीर्द अत्यंत नेतृत्व एकनाथजी सातारा जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या विस्तारित कार्यकारिणीच्या बैठकीमध्ये व्यासपीठावर उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये मी या ठिकाणी शोक प्रस्ताव सादर करीत आहे. आज भारतीय सीमेचे संरक्षण करताना दारामध्ये पडलेले शहीद जवान, केरळ येथील वायनाड तसेच अनेक ठिकाणी झालेल्या नैसर्गिक आपत्तीमध्ये दिवंगत झालेल्या देशाचे ज्ञान अज्ञात नागरिक, राजकीय, सामाजिक आणि विविध क्षेत्रातील दिवंगत नेते तसेच भारतीय जनता पक्षातील सर्व ज्येष्ठ नेते किंवा पदाधिकारी यांचं जे दुःखद निधन झालं त्यांना या ठिकाणी भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी आपण अर्पण करतोय. त्यांच्याप्रती सद्भावना आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण एक मिनिट या ठिकाणी उभं राहू. आज सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टी विस्तारित कार्यकारिणीची बैठक आणि या बैठकीला उपस्थित असलेले आपल्याला मार्गदर्शन करायला आपल्या सगळ्यांचे नेते, भारतीय जनता पार्टी संघटनेमध्ये प्रचंड योगदान दिलेले आणि वादळात सुद्धा दिवा लावून प्रचंड मताधिकाने लोकसभेची जागा जिंकलेले आणि ज्यांच्यावर आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, मोदी साहेब, अमित शाह साहेब यांनी प्रचंड विश्वास टाकून केंद्रीय
हवाई वाहतूक मंत्री आणि देशाचे सहकार राज्यमंत्री म्हणून ज्यांची नियुक्ती केली ते अतिशय कष्टाळू आदरणीय मुरलीधर मोहोळ अण्णा यांचं आपण सगळ्यांनी या अधिवेशनामध्ये टाळ्याच्या कडकडामध्ये स्वागत करावं. आदरणीय मुरलीधर मोहोळ अण्णा माजी अध्यक्ष आणि आपला सातारा जिल्हा भारतीय जनता पार्टीचे आधारस्तंभ आदरणीय जयकुमार गोरेभाऊ या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या सातारा जिल्ह्याचे प्रभारी सदाशिव खाडे साहेब या ठिकाणी उपस्थित असलेले प्रदेशचे उपाध्यक्ष विक्रमजी पावसकर, प्रदेशचे सचिव आदरणीय भरतनाथ, कराड दक्षिणचे नेते अतुल बाबा, माजी आमदार आणि भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष डॉक्टर दिलीपरावजी येळगावकर साहेब, माजी आमदार आदरणीय आनंदराव पाटील नाना, कराड उत्तरचे नेते आदरणीय मनोज घोरपडे, रामकृष्णजी वेताळ या ठिकाणी उपस्थित असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कोरेगावच्या नेत्या आदरणीय प्रियाताई शिंदे या ठिकाणी उपस्थित असलेले पाटणचे नेते विक्रमबाबा पाटणकर, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्षा आदरणीय सुरभिताई, महिला प्रदेशच्या उपाध्यक्षा आदरणीय चित्रलेखा माने कदमताई या ठिकाणी भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याचे सर्व पदाधिकारी, सर्व मोर्चा आघाडी प्रकोष्ठ यांचे आलेले सर्व अध्यक्ष, उपाध्यक्ष, महामंत्री सर्वांचंच या अधिवेशनामध्ये सातारा जिल्ह्याचा अध्यक्ष म्हणून आपल्या सगळ्यांचं या ठिकाणी मनापासून स्वागत करतो. लोकसभेच्या निवडणुका झाल्या आणि लोकसभेच्या निवडणुकीपूर्वी सातारा आणि माढा विधानसभा, माढा लोकसभामध्ये लोकसभा प्रवास सुरू झाला आणि या लोकसभा प्रवासाला या ठिकाणी अजयजी मिश्रा केंद्राचे त्यावेळेचे गृह राज्यमंत्री यांचे जवळजवळ 4 ते 5 दौरे झाले. कुठलेही उद्दिष्ट डोळ्यासमोर न ठेवता भारतीय जनता पार्टीच्या प्रामाणिक कार्यकर्त्यांनी सगळे दौरे यशस्वी केले. अण्णा जो पक्षानं आदेश केला ते कुठलीही वाट न बघता पक्षाच्या सन्माननीय सैनिकांनी प्रामाणिकपणे बूथवर जाऊन काम केले. केंद्र सरकारच्या जनसामान्यांच्या ज्या योजना आहेत त्या योजना बूथ पर्यंत पोहोचवायचं काम केलं. लोकसभेच्या निवडणुकीच्या अगोदर या ठिकाणी मतदान वाढवायचं प्रामाणिकपणे प्रत्येक बूथवर काम केलं. आज अण्णा 8 विधानसभा मतदारसंघामध्ये सातारा लोकसभा या सातारा लोकसभा मतदारसंघामध्ये सगळे टीव्हीचे अंदाज होते, सगळे निरीक्षक असतील, सगळे पोल असतील, हे सगळे सातारा जिल्हा त्याच्या विरोधात होते. सगळे म्हणत होते की छत्रपती उदय महाराजांची सीट निवडून येण्याबद्दल साशंकता. परंतु इथं बसणाऱ्या सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान केलं आणि छत्रपती उदय महाराजांना सन्मानानं या कार्यकर्त्यांनी दिल्लीत पाठवलं. मी बूथचा आढावा घेतला, यामध्ये 65% बूथ अण्णा आणि 51%च्या पुढा. कराड दक्षिण आम्ही प्लस आहे, कराड उत्तर 1400 मतांना आम्ही मायनस आहे, पाटण विधानसभा 3000 मतांना मायनस आहे, सातारा
विधानसभा आणि जवळजवळ 35,000 प्लस आहे. शेजारी प्रियाताई शिंदे त्यांच्या मतदारसंघामध्ये 7,000 मतं पण प्लस आहे. फक्त पाटण आणि वाई 2 विधानसभा मतदारसंघांनी थोडं मागं. वाई विधानसभा मतदारसंघाच्या सर्व भारतीय जनता पार्टीचं कौतुक करायला पाहिजे की अडचणीच्या काळात सुद्धा या ठिकाणी वाई विधानसभा मतदारसंघातील आणि पाटण विधानसभा मतदारसंघातील भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी कुठलीही ताकद पाठीमागे नसताना अतिशय जोमाने काम केलं. मी यांना माढा विधानसभा मतदारसंघातील मान मतदारसंघ असेल, मान मतदारसंघामध्ये जवळजवळ 25,000च्या पुढं या ठिकाणी लीड आपण रणजितसिंह दादांना दिलेला. फलटण विधानसभा मतदारसंघामध्ये जवळजवळ 17,000चं लीड आपण रणजितसिंह नाईक निंबाळकरांना दिलं. म्हणजे मला एवढं सांगायचं आहे ना की सातारा जिल्ह्यातल्या 8 विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टी ताकदीनं उतरलेले आहे. आमचा सर्व कार्यकर्ता ताकदीने त्या ठिकाणी काम करतोय. म्हणून भारतीय जनता पार्टी खरं तर याच्या अगोदर सगळे म्हणायचे की ही राष्ट्रवादीचा बालेकिल्ला आहे, कुठल्या पक्षाचा बालेकिल्ला आहे, शरद पवारांचा बालेकिल्ला आहे. परंतु असं अजिबात नाही. मी परवाच सांगितलं की सातारा जिल्ह्यातले 8 विधानसभा मतदारसंघ हे फक्त देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पार्टीचा बालेकिल्ला आहे. आणि म्हणून आपल्या सगळ्यांचं मी मनापासून आभार मानेन आणि धन्यवाद देईन. आपल्याला ज्यावेळेस तेवढे धन्यवाद कमीच आहे, कारण लोकसभेला भारतीय जनता पार्टीची सातारा जिल्ह्याची मान ताठ ठेवायचं काम आपल्या या इथं बसलेल्या सर्व मावळ्यांनी केलेलं. मी लोकसभेनंतर विधानसभा आलेले अण्णा सातारा जिल्ह्यामध्ये मंडळ लेवलला 20 मंडळ आहेत. मंडळाच्या कार्यकर्ते तयार आहेत. साताऱ्यामध्ये जे मोर्चे आमचे आहेत त्या सगळ्या मोर्चांचे मंडळ स्तरावरच्या कार्यकर्ते तयार आहेत. आमच्या प्रकोष्ठ आघाडी ह्या सुद्धा तयार आहेत. कुठेही त्या ताईनगर बसायला लागेल. पुढे तिकडे इकडे पुढे आता पुढे पुढे पुढचे ताई इकडे पुढे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये आम्ही या 8 विधानसभा मतदारसंघावर लक्ष ठेवून आम्हाला जर संधी दिली अण्णा तरी 8 विधानसभा मतदारसंघामध्ये भारतीय जनता पार्टीच्या कमळ चिन्हावले आमदार आपण निवडून आणू शकतो. आम्हाला तर कॉन्फिडन्स झालं. परंतु आपण या अगोदर सुद्धा संघटनेच्या माध्यमातून बराच वेळ सातारा जिल्ह्यामध्ये आलेला, आम्हाला मार्गदर्शन केलेलं. आपला स्वभाव मन मिळावा, आपला स्वभाव दातृत्वाचा. मी आपल्यापुढे एवढीच विनंती करेन की सातारा जिल्ह्यामध्ये आपण व्यवस्थित लक्ष घातलं तर भारतीय जनता पार्टीचे बहुसंख्य आमदार या ठिकाणी आपल्याला निवडून आणता येईल. परंतु अण्णा यासाठी राहिलेल्या 2-3 महिन्यामध्ये पक्ष संघटनेनं प्रदेश शासन आपण सगळे मंडळी पक्ष संघटनेनं विधानसभा न्याय आम्हाला दिशा दिली पाहिजे, विकासात्मक मदत केली पाहिजे. राजकीय आम्हाला कुणीतरी पालकत्व घेणं गरजेचं आहे आणि त्यामुळं जास्तीचा रिझल्ट या ठिकाणी आम्ही चांगल्या प्रकारे देऊ. मी प्रास्ताविकामध्ये जास्त काय बोलणार नाही. आपल्याला सगळ्यांचा विचार ऐकायचे आणि त्यासाठी जर मुरलीधर मोहोळांना या ठिकाणी आले मी खरं तर मनापासून आमच्या तळागाळामध्ये काम करणाऱ्या सगळ्या मंडळ अध्यक्षांचा आभार मानेन की कुठल्याही अडचणीच्या परिस्थितीमध्ये एकदा निरोप गेला तर त्या ठिकाणी आमचे सगळे मंडळ अध्यक्ष मनामधला असणारा राग लोक स्वतःला काय म्हणते, घरात कोण काय बघते न बघता पक्षाचा कार्यक्रम आहे, पार्टीचा आदेश आहे आणि या ठिकाणी येणाऱ्या 2024च्या निवडणुकीमध्ये आपल्याला आपल्या कमळ चिन्हावले आमदार निवडून आणून आपले नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांना मुख्यमंत्री बनवायचं आहे. एवढीच कदम घेऊन आमचा प्रत्येक कार्यकर्ता काम करत असतो. मी परत एकदा मुरलीधर मोहोळांना आणि सर्व व्यासपीठात मनापासून स्वागत करेन आणि आपल्या सगळ्यांना मनापासून धन्यवाद देईन. ज्या पद्धतीने आपण लोकसभेला जिगिरी केली,
ज्या पद्धतीने सातारा जिल्ह्याचा झेंडा आपण लोकसभेमध्ये फडकवलं, त्या पद्धतीने आपल्याला विधानसभेसाठी सुद्धा 2-3 महिने तन मन धन सगळं वेचून आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांना मुख्यमंत्री करण्यासाठी आजपासून आपल्याला कामाला लागायचं आहे. एवढंच या ठिकाणी बोलतो. परत एकदा आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो, आभार मानतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. भारत माता की आवाज जोरात आला पाहिजे. भारत माता की भारत माता की भारत माता की. आजच्या सातारा जिल्ह्याच्या ऐतिहासिक अशा अधिवेशनामध्ये प्रथमतः मी सगळ्यांचं मनापासून अभिनंदन आणि स्वागत करतो. या अधिवेशनासाठी आपल्या सगळ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी खास उपस्थित असले आपल्या सगळ्यांचे नेते, भारतीय जनता पार्टीचा एक बुलंद आवाज माननीय मुरलीधर अण्णा मोहोळ आज आपल्यामध्ये उपस्थित आहे. त्यांचंही सातारा जिल्ह्याच्या वतीनं मनापासूनचं अभिनंदन करतो. या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले आपले सन्माननीय मुरलीधर अण्णा, आपले माजी जिल्हा अध्यक्ष आणि आताचे विद्यमान आमदार माननीय जयाभाऊजी गोरे, कराड दक्षिणचा एक बुलंद आवाज सन्माननीय आतुबाबा भोसले, सातारा जिल्ह्याचे पालकत्व ज्यांना मिळालेलं आहे ते सन्माननीय खाडेसाहेब, आपल्या जिल्ह्याचे कर्तव्यदक्ष अध्यक्ष सन्माननीय धैर्यशीलदादा, सन्माननीय विक्रमजी पावसकर, सन्माननीय आनंदराव नाना पाटील, सन्माननीय भरतजी पाटील, सन्माननीय मनोजजी घोरपडे, सन्माननीय सुरभीताई, सन्माननीय प्रियाताई, सन्माननीय विक्रमबाबा पाटणकर, सन्माननीय चिन्मयजी कुलकर्णी, सन्माननीय चित्रलेखाताई, सन्माननीय रोहिणी शिंदे मॅडम, सन्माननीय जयकुमारजी शिंदे, सन्माननीय सोमनाथजी भोसले, अविनाशजी कदम, भरतजी मुळे, रंजना राव, संतोषजी कंसे, मनीषा पांडे, सुनील शिंदे, सागरजी शिवराज, विठ्ठलराव बरछेडवार, सगळेच सन्माननीय आमच्या सगळ्यांचे नेते, सन्माननीय दिलीपराव यादवकर डॉक्टर साहेब, व्यासपीठावर सर्वच मंडळी, नजर चुकीने एखाद्याचं नाव राहिलं असेल मी सगळ्यांची क्षमा मागतो. तर कार्यक्रमाला खूपच उशीर झालेला आहे. आपण व्यासपीठावरचे सर्व नेतेगण आणि समोर उपस्थित असलेले सातारा जिल्ह्यातले सर्व भारतीय जनता पार्टीचे जिल्ह्याचे तालुक्याचे सर्व पदाधिकारी, सातारा जिल्ह्यातले सर्व बूथ अध्यक्ष, शक्ती केंद्र प्रमुख, ORS आणि खास करून उपस्थित असलेले आमच्या माता भगिनी, युवक मित्र, ज्येष्ठ नागरिक. खरं तर आपल्या सगळ्यांच्या समोर 2024 ची लढाई खूप महत्वाची लढाई होती आणि ही लढाई लढत असताना गेल्या 60 वर्षानंतर या देशामध्ये तिसऱ्यांदा ज्यांच्या नेतृत्वामध्ये सरकार स्थापन झालं ते आपल्या सगळ्यांचे नेते, आपल्या सगळ्यांचं दैवत आदरणीय नरेंद्रजी मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये या देशामध्ये तिसऱ्यांदा सरकार स्थापनेचा आपल्या सगळ्यांना योग आला. त्याबद्दल मी नरेंद्रजी मोदी साहेबांच्या सरकारमधील सर्व मंत्री महोदय, सर्व खासदारांचं, त्या सरकारचं मनापासूनचं अभिनंदन आणि स्वागत सातारा जिल्ह्याच्या वतीने करतोय. मित्र, भारतीय जनता पार्टी सारखा पक्ष, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद देणारा पक्ष, या पक्षाच्या जोरावरती आपल्या सगळ्यातला एक सामान्य कार्यकर्ता, मुरली अण्णांच्या सारखा सामान्य कार्यकर्ता, जे भारतीय जनता पार्टीचे महासचिव असताना राज्यामध्ये खासदार झाले आणि या देशाचं मंत्रिपद भूषवण्याचा सन्मान हा अण्णांच्या सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून मिळाला. अण्णांच्या बाबतीमध्ये बोलायचं झालं तर अण्णांच्या सारखा सर्वसामान्य हरवणारी कार्यकर्ता आज आपल्या सगळ्यांची देशाची सेवा करण्याचं स्वप्न आपल्या सगळ्यांच्या समोर घेऊन चाललेलं आहे. खरं तर या 10 वर्षामध्ये मोदी सरकारने अनेक कामं आपल्या समोर दिलेले आहेत. शेतकरी सन्मान योजनेसारखा एक मोठी योजना असेल, आयुष्यमान भारत सारखी योजना असेल, 80 कोटी या देशातल्या लोकांना मोफतचं रेशनिंग असेल, अशा अनेक योजना 10 वर्षामध्ये मोदी सरकारच्या माध्यमातून आपल्याकडे आलेल्या.
राज्यामध्ये आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक, आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय देवेंद्रजींच्या माध्यमातून सुद्धा अनेक योजना आपल्यापर्यंत आलेल्या आहेत. महिलांच्यासाठी 33% आरक्षण केंद्र सरकारने दिलेलं आहे. आपल्या राज्यातल्या मुलींच्यासाठी मोफतचं शिक्षण राज्य सरकारने केलेलं आहे. शेतकऱ्यांच्यासाठी मोफत वीज बिल शेतीसाठी, आणि ते नुकतं एवढ्यापुरतं मर्यादित न ठेवलं. विरोधक त्याचा गैरफायदा घेतात आणि म्हणतात की 2 महिन्यासाठी केलं, परंतु तसं नसून राज्य सरकारनं पुढची 5 वर्ष शेतकऱ्याचं शेतीचं वीज बिल हे माफ केलेलं आहे आणि पुढची 5 वर्ष आपल्या शेतकऱ्यांना वीज बिल येणार नाही. लाडकी बहीण सारखी योजना, विरोधक म्हणतात की लाडकी बहीण योजना ही 2 महिन्यासाठी. मित्र, असं न होता राज्य सरकारनं लाडकी बहीण योजनेची 5 वर्षाची पैशाची तरतूद आपल्यासाठी केलेली आहे आणि पुढची 5 वर्ष हे सरकार आपल्याला लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिला भगिनींना लाभ देणार आहे. आपण सगळे कार्यकर्ते जोमाचे कार्यकर्ते. विरोधकांच्याकडे एकही काम सांगण्यासारखी गोष्ट नाही, एकही काम सांगू शकत नाही. राज्यामध्ये काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेमधले उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेतला कार्यकर्ता सामान्य कार्यकर्त्याला एकही त्यांचं काम सांगू शकत नाही. मित्र, आपल्या समोर हजारो योजना केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या आहेत. त्या केंद्र आणि राज्य सरकारने दिलेल्या योजना आपण सगळ्यांना तळागाळापर्यंत पोहोचवतोय, परंतु पुढचे 2 महिने राज्य आणि केंद्र सरकारच्या प्रत्येक योजना आपल्याला तळागाळापर्यंत पोहोचवायच्या आहे. मराठा आरक्षणाचा मुद्दा सगळ्यांच्या समोर येतोय. कालच आदरणीय जरांगे पाटील साहेब आपल्या जिल्ह्यामध्ये येऊन गेले, परंतु मित्र, आपल्या सगळ्यांना माहिती पाहिजे, गेल्या 60 वर्षांमध्ये मराठ्यांना आरक्षण देण्याचं धाडस फक्त कोणी केलं असेल तर आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी केलेलं आहे. गेल्या 5 वर्षांमध्ये हायकोर्टाचे आरक्षण टिकवलं, सुप्रीम कोर्टामध्ये आरक्षण टिकवलं. पुन्हा सरकार आल्यावर जे रद्द झालेलं आरक्षण, उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकारमध्ये रद्द झालेलं आरक्षण, पुन्हा एकदा मराठ्यांना आपल्याला 10% आरक्षण दिलेलं आहे. परंतु विरोधक गेल्या 60 वर्षांमध्ये मराठ्यांसाठी एकही काम केलं नाही, असं नाकाम विरोधक आपल्या सगळ्यांना गुमराह करताय. अशा विरोधकापासून आपण मित्र सगळ्यांनी सावध राहिलं पाहिजे. अण्णासाहेब विकास महामंडळाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये 406 कोटी रुपये वाटलेले आणि व्याज परतावा मित्र आपल्याला जवळपास 50 कोटी रुपयाचा व्याज परतावा अण्णासाहेब पाटील विकास महामंडळाच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यामध्ये दिला. आपण सगळ्या मराठी बांधवांनी घरोघरी जाऊन सांगितलं पाहिजे की मराठ्यासाठी काम करणारं कुठलं सरकार असेल तर आदरणीय एकनाथजी शिंदे आणि देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं सरकार आपल्या राज्यामध्ये काम करत. असं राज्यामध्ये आणि केंद्रामध्ये यशस्वीरित्या काम करणारं सरकार आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. मोदी साहेबांचं स्वप्न आहे विकसित भारत, प्रत्येक नागरिकाच्या हाताला काम आणि प्रत्येक नागरिकाच्या हाताला रोजगार देण्याचं काम मोदी साहेबांच्या सरकारच्या माध्यमातून केलं जातं. आता राजकारण लोकसभेमध्ये दादाने आपल्याला मांडलं, अण्णा आम्ही कराड उत्तर असेल किंवा दक्षिण असेल, आदरणीय अतुलबाबांच्या मार्गदर्शनाखाली कराड तालुक्यामध्ये कराड उत्तर आणि दक्षिणचा भाग असेल, यामध्ये आम्ही जोमानं 55,000 आम्ही गेल्या वेळेला मागवतो, उत्तरमध्ये दक्षिणमध्येही मागवतो. परंतु आम्ही सगळे नेतेगण त्यामध्ये धैर्यशील दादा असतील, मनोज दादा असतील, आमचे नेते अतुलबाबा आहेत, आमच्या सगळ्यांच्या जोरावरती कराड उत्तर आणि दक्षिण मध्ये आम्ही ह्या वेळेला समोरच्याचं पाणीपत करण्याचं काम कार्यकर्त्यांच्या जोरावरती केलेलं आहे. या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये प्रतिष्ठेची लढाई झाली, परंतु या ठिकाणचा जो आमचा 2019चा अपमान झाला तो अपमान भरून काढण्याचं काम भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या कार्यकर्त्यांच्या जोरावरती आम्ही सगळ्यांनी केलेलं आहे. जास्तीचा वेळ मी घेणार नाही, परंतु मित्र आपल्याला सगळ्यांना माझी विनंती असेल, कार्यकर्त्यामध्ये संभ्रम अवस्था, हा मोठा का तो मोठा हे बाजूला ठेवू, आपण एक भारतीय जनता पार्टीचा प्रत्येकजण कार्यकर्ता आणि त्या कार्यकर्त्याला पुढचे 2 महिने आपल्याला देवेंद्रजींच्यासाठी द्यायचे. आपलं नेतृत्व रात्रंदिवस काम करतंय, राज्यामधल्या प्रत्येक घटकासाठी काम करतंय. त्यांना पुन्हा एकदा या राज्याचं मुख्यमंत्री आपल्या सगळ्यांना करायचं आहे. आपले 102 आमदार असताना सुद्धा आपण उपमुख्यमंत्री पदावर काम करतोय. आपल्यामधले हेवे दावे सगळे सोडून पुढची 2 महिने माझ्यासारखा कार्यकर्ता रात्रंदिवस पुढची 2 महिने काम करणार आहे. अण्णांच्या सारखं जरी मंत्रीपद असलं, 2 मंत्रीपद आहेत,
परंतु अण्णांच्याकडून शिकून घेण्याजोगा आहे. अण्णांच्यासारखा नेता कार्यकर्ता म्हणून आजही काम करतो. मगाशी अण्णा म्हणले मंत्री पदापेक्षा मला महासचिव होतं ते पद माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. असा एक कार्यकर्त्याचा नेता आपल्यासाठी सगळ्यांच्यासाठी काम करतोय. आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे की पुढची 2 महिने आपण रात्रंदिवस करून भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा झेंडा या महाराष्ट्रावरती फडकवण्यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावा. जाता जाता अण्णा तुमच्याकडे सहकार खातं आहे. सहकार खात्याच्या माध्यमातून सोसायट्यांना खूप मोठी बळकटी आज राज्यामध्ये दिलेली आहे आणि महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सगळ्यात चांगलं काम सोसायट्यांचं महाराष्ट्र राज्यामध्ये होतं. माझी आपल्याला एक विनंती असेल की या राज्यामध्ये सोसायटीचे जे सचिव आहेत ते काम करतात, त्यांच्यासाठी आपण काहीतरी आवाज केंद्र स्तरावरती उठवा. कारण अनेक सोसायट्यांच्या सचिवांचा 10-15 हजार रुपयामध्ये पगार काम करत. अनेक गावच्या सोसायट्या, माझ्या गावची सोसायटी 5.5 कोटीची सोसायटी आहे. तर सचिवाला विचारलं तर तुला पगार किती आहे, तर 20,000 15,000 या जोखमीतून बाहेर काढण्याचं काम आणि आपण त्या सचिवांना सुद्धा न्याय देण्याचं काम आपल्या सरकार खात्याच्या माध्यमातून करावं. आणि आमचा समोर बसलेला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या प्रत्येक कार्यकर्त्यानं सहकारामध्ये काम करावं, यासाठी आपण चैन उभा करावी. आणि पुढच्या वेळेला या ठिकाणचा प्रत्येक कार्यकर्ता हा सहकारामध्ये काम करेल, यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करावे. आपण या ठिकाणी आला, आमच्या अधिवेशनाला आपण या ठिकाणी उपस्थित राहिला त्याबद्दल पुन्हा एकदा तुमचं मनापासूनचं अभिनंदन स्वागत करतो. व्यासपीठावर सर्व मंडळींचं अभिनंदन करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. पार्टीच्या अधिवेशनासाठी उपस्थित असलेले आपल्या सातारा जिल्ह्याचे प्रभारी व देशाचे केंद्रीय सहकार मंत्री माननीय श्री मुरलीधर मोहोळ, या जिल्ह्याचे सुपुत्र सातारा जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे माजी जिल्हाध्यक्ष व लोकनेते माननीय श्री जयकुमार गोरेभाऊ, श्री या जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष जगदीशदादा कदम, श्री या मतदारसंघाचे नेते आमचे मार्गदर्शक मान्य अतुलबाबा भोसले, मान्य श्री सदाशिव खाडे साहेब, दिलपुराव येळगावकर साहेब, विक्रम बाबा पावसकर, आनंदराव पाटील नाना, सर्व उपस्थित. आता जे बेटा साहेबांनी अभिनंदनाचा ठराव मांडलेला आहे त्याला एक भारतीय जनता पार्टीचा एक महामंत्री म्हणून मी 2 मिनिटं अभिनंदनाच्या ठरावाविषयी बोलतो. माननीय श्री देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी साहेब यांनी ज्या संकल्पनेमधून या देशाला एक नवी दिशा दिली, 2014 साली ह्या देशाचे पंतप्रधान मोदी साहेब झाले आणि देशाची उंची जगामध्ये एक वेगळ्या स्थानावरती गेली आणि त्यामुळे ह्या देशाचं त्या नागरिकांचं राहणीमान आणि मान उंचावण्याचं काम केलं. त्याबद्दल मी या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांचं अभिनंदन करतो. दुसरी गोष्ट, महाराष्ट्र शासनाने मागच्या देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या काळामध्ये 5 वर्ष अतिशय उत्कृष्ट काम केलं, पण मागच्या 2.5 वर्षांमध्ये अपघातानं दुसरं सरकार आलं. पण सरकार बदललं आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी खडसे साहेब झाले, एकनाथजी शिंदे साहेब सॉरी. पण प्रामुख्यानं फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली काम करत असताना महिलांसाठी असेल, युवकांसाठी असेल, समाजातल्या प्रत्येक वर्गासाठी, वंचित घटकासाठी काम केलं आणि महाराष्ट्र राज्याची एक दिशा उंच स्थानी गेली. त्या अभिनंदनाच्या ठरावाला मी अनुमोदन देतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय आमदार मुरलीधर मोहोळ, आपल्यामध्ये अण्णांना बघून खरोखर आनंद अशासाठी वाटतोय की आपल्यासारखाच बूथचा अध्यक्ष इथपासून त्यांनी जी कारकीर्द सुरू केली, बूथचा अध्यक्ष, मंडळाचा अध्यक्ष, जिल्ह्याचा सरचिटणीस, पुणे जिल्ह्यातल्या एका जिल्ह्याचा अध्यक्ष, प्रदेश सरचिटणीस, खासदार आणि आता मंत्री, आपल्यासारख्या कार्यकर्त्यांना आदर्शवत असं कार्यकर्ता कसं असावं असं जर तुम्ही डोळ्यासमोर उदाहरण ठेवायचं असेल तर ते मूल्यांकन आहे आणि ते आज आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभले. त्यांचं मी स्वागत करतो. आजच्या कार्यक्रमाचे दुसरे प्रमुख पाहुणे आपले नेते माननीय आमदार जयभाऊ गोरे, जिल्ह्याचे अध्यक्ष माननीय जयश्रीदादा कदम,
कराड दक्षिणचे नेते माननीय अतुल बाबा, विक्रम दादा पावसकर आपले प्रदेशचे उपाध्यक्ष, दुसरे प्रदेशचे उपाध्यक्ष माननीय भरत नाना, आपले जिल्ह्याचे प्रभारी खाडे सर, नाना आणि इतर सर्व व्यासपीठावरील मान्यवर, मी प्रामुख्याने आत्ताचा जो राजकीय ठराव मांडला होता त्याचं अनुमोदन देण्यासाठी आपल्यासमोर उभा आहे. आपल्या सर्वांना थोडंसं मनामध्ये आपण नाराज झालो होतो ज्यावेळेला तिसऱ्यांदा पंतप्रधान नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाची शपथ घेत होते, कारण आपलं 240 जागा भारतीय जनता पार्टीच्या आल्या. परंतु एक क्षण तो जर नाराजीचा सोडला तर आपल्या सर्वांनी अभिमान बाळगण्यासारखी गोष्ट अशी आहे की पंडित जवाहरलाल नेहरू नंतर आपले पंतप्रधान नरेंद्र मोदीच असे एकमेव आहेत की जे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान होत आहेत. त्यामुळं या ठरावाच्या माध्यमातून आपण सातारा जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते अधिवेशनाच्या माध्यमातून त्यांचा अभिनंदन करूया. दुसरं सगळ्यात महत्त्वाचं, नरेंद्र मोदींनी पंतप्रधान होणं किती आपल्यासाठी महत्त्वाचं होतं तर गेल्या 4-8 दिवसातल्या बांगलादेशमधल्या घटना आपण बघतोय, तिथं हिंदू समाजाची झालेली दुरावस्था आपण बघतोय. तर मित्रांनो, हे जर स्वप्न सुद्धा म्हणजे कल्पना सुद्धा करवत नाही. जर आता नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा आपल्या भारताचे पंतप्रधान झाले नसते तर आपल्याला कुठल्या अग्निदिव्यातनं जावं लागलं असतं आपल्या भारतातल्या एखाद्या भागाला, तर काही सांगू शकत नाही. त्यामुळं पुन्हा पुन्हा नरेंद्र मोदी सरकारचं अभिनंदन अशासाठी करावं लागतं की सामान्य भारतीय हिंदू समाज आणि देश विघातक शक्ती जे देश तोडायला बसलेले आहेत त्याच्यामध्ये भिंतीसारखे आपले नरेंद्र मोदी पंतप्रधान म्हणून उभे आहेत. अशा थोडक्यामध्ये मी नरेंद्र मोदी सरकारचं अभिनंदन करतो, या ठरावाला अनुमोदन देतो आणि थांबतो. धन्यवाद. उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे नेते आदरणीय मुरलीधर अण्णा मोहोळ, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे सातारा जिल्ह्याचे आपले नेते आदरणीय जयकुमार भाऊ, जिल्ह्याचे अध्यक्ष, आणि ज्यांनी अत्यंत शिस्तबद्ध आणि नियमबद्ध कार्यक्रम इथं आयोजित केला ते आदरणीय आपले धैर्यशील दादा, कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित राज्याचे उपाध्यक्ष आमचे मित्र आदरणीय विक्रम दादा, कार्यक्रमाला उपस्थित असणारे आदरणीय मनोज दादा, आदरणीय आनंदराव नाना, आदरणीय दिलीपराव येगावकर साहेब, कार्यक्रमाला ज्यांनी आत्ताच ठराव मांडला ते आदरणीय रामकृष्णजी वेताळ सर, कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या आदरणीय प्रियाताई, आदरणीय सुरभीताई, आदरणीय भरत नाना पाटील, आदरणीय सदाशिवराव खाडे साहेब, आदरणीय अविनाशराव कदम, उपस्थित चिन्मयी कुलकर्णी, कराड शहराचे सगळे पदाधिकारी, जिल्ह्यातून मोठ्या संख्येनं आलेले सगळे भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी, तरुण मित्र, माता भगिनी, आज जिल्ह्याच्या अधिवेशनाच्या निमित्तानं केंद्राच्या अर्थसंकल्पाविषयी आणि राज्याच्या अर्थसंकल्पाविषयी विचार मांडण्याच्या बाबतीमध्ये मला आज संयोजकांनी जी संधी उपलब्ध करून दिली त्याच्याबद्दल मनपूर्वक सगळ्या संयोजकांचे मी आभार मानतो. आज केंद्राच्या 2024च्या अर्थसंकल्पाच्या विषयी काही महत्वाच्या गोष्टी मी आपल्याशी बोलू इच्छितो. भारतामध्ये आदरणीय मोदीजींचं सरकार 2014 साली आल्यापासून सातत्यानं या देशाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा दृष्टिकोन आदरणीय मोदीजींच्या सरकारने ठेवलेला आहे आणि सातत्यानं या देशामधल्या गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी, शेतकरी वर्गाला, माता भगिनींना आणि तरुणांना बळकटी देण्याचं काम केंद्राच्या अर्थसंकल्पातून सातत्यानं मागच्या 10 वर्षापासून मोदीजींच्या सरकारने केलेलं आहे. या देशाच्या
2024च्या अर्थसंकल्पामध्ये प्रामुख्यानं देशातल्या काही मूलभूत व्यवस्थांवर तरतुदी करण्याचं काम मोदीजींच्या सरकारने केलं. या देशामध्ये आपलं महसुली उत्पन्न हे 25 लाख कोटी रुपयाचं आहे आणि अदर टॅक्सेस मधून एक 6 लाख कोटी रुपये असं साधारण थेट उत्पन्न आपल्या देशाचं 32 लाख कोटी रुपये आहे. आणि कर्जामधून लॉंग टर्म असेल, शॉर्ट टर्म असेल, म्हणजे दीर्घ मुदत कर्ज असेल, मध्यम मुदत कर्ज असेल, याच्यामधून 16 लाख कोटी असं एकूण 48 लाख कोटी रुपये हे आपल्या सरकारकडे उपलब्ध होते. आणि महसुली तूट कमी करून महसुली तूट साधारण 5%च्या आत 4.9% महसुली तूट ठेवण्याचं काम हे मोदीजींच्या सरकारने केलं. आज संरक्षण क्षेत्रावर जो काही आपला महसुली उत्पन्न आहे, जे काही पैसे उपलब्ध आहेत, त्याच्या 8% पैसे साधारण 4.5 लाख कोटीपेक्षा जास्तीचा खर्च हा संरक्षण क्षेत्रावर करण्याच्या बाबतीमधलं काम हे केंद्र सरकारने केलं. आणि त्यातून कृषी क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर तरतूद, माता भगिनी महिलांच्या योजनावर मोठ्या प्रमाणावर तरतूद, आरोग्य क्षेत्रावर मोठ्या प्रमाणावर तरतूद हे करण्याचं काम देखील केंद्र सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केले. देश चालवत असताना सातत्यानं मोदीजी सांगतात की देश चालवत असताना गोरगरिबाची काळजी तर आपल्याला घ्यावीच लागेल, पण त्याच्याबरोबर देशामध्ये जी नवीन उद्योजक आहेत, नवीन जो रोजगार उपलब्ध करून देणारी मंडळी आहे, यांना देखील प्रोत्साहन देण्याच्या बाबतीमधलं काम हे मोदीजींचं सरकार सातत्यानं करत आलेलं आहे. जो काही इन्कम टॅक्सचा अनेक वर्षापासून प्रलंबित विषय होता की इन्कम टॅक्सची मर्यादा, टॅक्स फ्री जो आहे तो वाढवण्याच्या बाबतीमध्ये मोदींच्या सरकारने निर्णय घेतला आणि 3 लाखापर्यंत ज्याचं उत्पन्न वार्षिक होतं त्याच्यासाठी 0% इन्कम टॅक्स करण्याचं काम देखील या सरकारने या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून केलं. शेवटी नवीन उद्योजक निर्माण होत असताना त्यांना काहीतरी योजना, नवीन उद्योग निर्माण करण्यासाठी आपल्याला उपलब्ध करून द्याव्या लागतात. आणि त्याच्यामध्ये देशामध्ये स्टार्टअप इंडिया, स्टँडअप इंडिया, स्किल इंडिया अशा असंख्य योजना या केंद्र सरकारने मागच्या कालावधीमध्ये इंट्रोड्यूस केल्या. आणि या योजना इंट्रोड्यूस करत असताना देशामधली जी हवाई सेवा असेल, देशामधली जी ट्रेनची व्यवस्था असेल, देशामधली रस्त्यांची व्यवस्था असेल, देशामधल्या मूलभूत इन्फ्रास्ट्रक्चरवर जो खर्च करावा लागतो त्याच्यासाठी सगळ्यात जास्त तरतूद या अर्थसंकल्पामध्ये 11,11,000 कोटी रुपयाची तरतूद ही मोदीजींच्या सरकारने या अर्थसंकल्पामध्ये केली. आज आपण मागच्या 10 वर्षाचा लेखाजोखा घेतला तर देशामध्ये मागच्या 10 वर्षापूर्वी किती विमानतळ होते आणि आज ज्या खात्याचं नेतृत्व आदरणीय मुरली अण्णा करतात त्यांच्या नेतृत्वाखाली आज 200च्या आसपास विमानतळ देशामध्ये निर्माण करण्याचं काम हे मोदीजींच्या सरकारने केलं. आज बॉर्डर सिक्युरिटीचे खूप मोठे इश्यू होते की दोन्ही आपल्या बाजूला जे आपले देश आहेत, एका बाजूला चीन आहे, एका बाजूला पाकिस्तान आहे, तर या बॉर्डर सिक्युरिटीच्या दृष्टीनं बॉर्डर रोड्स ऑर्गनायझेशनला जास्तीची तरतूद करून देण्याचं काम देखील या सरकारच्या माध्यमातून झालं. पूर्वी एकेकाळी अशी परिस्थिती होती की इंडो चायना बॉर्डरवर आपल्या सैनिकाला बॉर्डरला जायला 6 दिवसाचा कालावधी लागायचा, कारण रस्ते नव्हते, चालत जावं लागायचं. आणि एकेकाळी देशाच्या संरक्षण मंत्र्यांनी लोकसभेच्या पटलावर मत व्यक्त केलं होतं की चायनीज बॉर्डरवर आपण इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं नाही, जेणेकरून चायनीज लोक काही त्यांना त्यांच्या मनामध्ये उलटसुलट विचार येणार. पण देशाच्या सीमेचं संरक्षण करायचं असेल, देशाच्या सीमेवर आपलं सैन्य वेळेत पोहोचवायचं असेल आणि देशाला मजबूत करायचं असेल तर बॉर्डर रोड सुद्धा आपल्याला डेव्हलप केले पाहिजेत. आणि त्यामुळे सगळे बॉर्डर रोड डेव्हलप करण्याच्या बाबतीमधलं काम हे मागच्या कालावधीमध्ये मोदीजींच्या सरकारने केलं. आणि आता देखील नवीन जे मंत्री होणार आहे किंवा नवीन जे मंत्री आता झालेले आहेत या सगळ्या मंत्री महोदयांना एक जबाबदारी असणार आहे की सीमेवर जी गाव आहे त्या गावामध्ये जाऊन त्या गावातली व्यवस्था पाहिजे. मागच्या 10 वर्षामध्ये हा कार्यक्रम होता आणि आता देखील मुरली अण्णांना अनेक वेळेला चीनच्या सीमेवर, पाकिस्तानच्या सीमेवर जी गाव आहे त्या गावामध्ये जाऊन राहावं लागणार आहे, तिथली व्यवस्था बघावी लागणार आहे आणि त्याचं रिपोर्टिंग हे केंद्र सरकारला करावं लागणार आहे की चीनच्या सीमेवर असणाऱ्या गावामध्ये पाण्याची व्यवस्था कशी आहे,
रस्त्याची व्यवस्था कशी आहे, विजेची व्यवस्था कशी आहे, आणि ज्या योजना केंद्र सरकार ज्या शेवटच्या माणसापर्यंत पोहोचाव्या लागतात त्या शेवटच्या गावापर्यंत, शेवटच्या शहरापर्यंत पोहोचतात आहे की नाही, याच्याबद्दलचा देखील आता भविष्य काळामध्ये त्यांच्यावर कार्यभार येणार आहे. हे निश्चित स्वरूपी मला या कार्यक्रमाविषयी व्यक्त करावंसं वाटतं. केंद्र मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्र राज्याला देखील पैसे देते. केंद्राचा अर्थसंकल्प झाल्यानंतर देवेंद्रजींचं आपण फेसबुकचं पेज बघितलं असेल तर 7,500 कोटी रुपयाचा तपशील केंद्राकडून थेट राज्याला जे पैसे आलेले आहेत याच्याबद्दलचा तपशील हा देवेंद्रजींच्या फेसबुकच्या पेजवर किंवा ट्विटरवर त्यांनी पूर्णपणे मांडलेला आहे. आज महाराष्ट्रासारखं मोठं राज्य आहे जे ग्रोथ इंजिन आहे देशाचं, महाराष्ट्राची इकॉनॉमी $1 ट्रिलियन करण्याच्या बाबतीमधली घोषणा राज्याचे मुख्यमंत्री आपले लोकप्रिय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, अर्थमंत्री अजितदादा यांच्या माध्यमातून करण्यात आलेले आहे. आणि त्यामुळे या राज्यामध्ये अनेक असे प्रकल्प जे केंद्राने पुरस्कृत केलेले आहेत त्या प्रकल्पाला देखील सातत्यानं जो काही हप्ता द्यावा लागतो तो हप्ता देण्याचं काम, तो जो वाटा असतो केंद्राचा, तो केंद्राचा वाटा देण्याचं काम हे देखील मोठ्या प्रमाणावर चाललेलं आपल्याला दिसतं. बरेच वेळेला आपण पाणी पुरवठा योजनांचं उद्घाटन करतो, ती केंद्राची योजना असते. जरी आपल्या राज्यामध्ये असेल तर केंद्राचे थेट पैसे त्या योजनेला येत असतात. आज आयुष्यमान भारत सारखी योजना, आज महाराष्ट्रासारखं मोठं राज्य आहे, 14 कोटी आपली लोकसंख्या आहे, पण 14 कोटी लोकसंख्येमध्ये आयुष्यमान भारतची सुविधा घेणारे जे लाभार्थी आहेत, जे लोक आहेत, त्यांना थेट पैसा आज केंद्र सरकारच्या तिजोरीमधनं येत असतो. आणि त्यामुळे असंख्य अशा केंद्राच्या योजना आहेत ज्या थेट आपल्यापर्यंत पोहोचतात, पण त्याचं नेहमी आपण त्याच्याविषयीची चर्चा करत नाही. आपण फक्त जे मोठे मोठे प्रकल्प असतात ज्याला केंद्राचे पैसे येतात त्याची आपण चर्चा करतो, पण वैयक्तिक स्वरूपी सुद्धा मोठ्या प्रमाणावर केंद्राचा पैसा हा आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये येतो. हे देखील मला तुम्हाला आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगायचं. आज पुण्यामध्ये असेल, नागपूरमध्ये असेल, मुंबईमध्ये असेल, मोठ्या प्रमाणावर मेट्रोचं काम चाललेलं आहे, बुलेट ट्रेनचं काम आज गतीनं चालू आहे. नव्यानं आपलं सरकार आल्यानंतर राज्यामध्ये ह्या महायुतीच्या सरकारच्या माध्यमातून परत एकदा मागच्या कालावधीमध्ये जे प्रकल्प रखडले होते, जे कामं थांबली होती, त्या कामांना गती देण्याचं काम आदरणीय देवेंद्रजींच्या मार्गदर्शनाखाली मोठ्या प्रमाणावर या राज्यामध्ये चालू आहे. आणि त्यामुळं 2 राज्यांना जोडणारे प्रकल्प असतील, 2 राज्यांसाठी महत्वाचे असे प्रकल्प असतील, हे सुद्धा गतीनं राज्य करण्याच्या बाबतीमधलं काम हे आज केंद्र आणि राज्य सरकार मिळून करते. आज राज्य सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण म्हणून एक अत्यंत महत्वाची योजना या राज्याला दिलेली आहे. त्या योजनेसाठी 46,000 कोटी रुपयाची तरतूद ही राज्य सरकारने आपल्या अर्थसंकल्पामध्ये केलेली आहे. आणि या 46,000 कोटी मधून राज्यामधल्या असंख्य माता भगिनींच्या खात्यावर थेट पैसे हे राज्य सरकार आता येणाऱ्या काळामध्ये देणार. मला इथं सांगताना आनंद होतो की 1,15,000 लाभार्थी कराड दक्षिण विधानसभा मतदारसंघामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमध्ये, आणि त्या 1,15,000 लाभार्थ्यांपैकी 98,000 लोकांनी रजिस्ट्रेशन पूर्ण केलेलं आहे. आणि फक्त 165 महिलांचे फॉर्म रिजेक्ट झालेले आहेत, काही कागदपत्रांसाठी रिजेक्ट झालेले आहेत. आम्ही ते लगेच कागदपत्र पूर्ण केलेले आहेत आणि कागदपत्र पूर्ण केल्यानंतर ते सुद्धा ऍक्सेप्ट होतील. आणि राहिलेल्या ज्या 17,000 माझ्या माता भगिनी आहेत ज्यांनी काही कारणाने रजिस्ट्रेशन केलेलं नाही, त्यांच्यापर्यंत सुद्धा कार्यकर्त्यांना आपण पोहोचवलेलं आहे किंवा कार्यकर्त्यांना तिथपर्यंत जाण्याच्या बाबतीमधल्या सूचना केलेल्या आहेत. आणि राहिलेल्या आपण माता भगिनींची नोंद ही होऊन सगळ्या 1,15,000 माता भगिनींना येत्या रक्षाबंधनाच्या दिवशी 3,000 रुपयाचा हप्ता, जून आणि जुलैचा एकत्रित मिळून 3,000 रुपयाचा एकदम हप्ता हा मिळेल. आणि प्रत्येकाच्या खात्यावर पैसे येऊन त्यांच्या ज्या दैनंदिन जीवनामधल्या अडीअडचणी असतात त्या अडीअडचणी सोडवण्याच्या बाबतीमधलं काम देखील या पैशाच्या माध्यमातून होऊ शकेल. आज कामगार विभागाची मोठ्या प्रमाणावर योजना आपण इथं राबवतोय. संबंध सातारा जिल्ह्यामध्ये आपण ती योजना राबवतोय. या मतदारसंघामध्ये देखील ती योजना आपण राबवतोय. आणि ती योजना राबवत असताना जास्तीत जास्त बांधकाम कामगारांनी ह्या योजनेमध्ये सहभाग झाला पाहिजे, याच्यासाठी आपल्या पक्षाचे कार्यकर्ते सुद्धा जोमाने काम करतात. मला खात्री वाटते की
की शासनाच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी जे जे काही शक्य आहे ते भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते केल्याशिवाय राहणार नाही आणि निश्चित स्वरूपी योजना लोकांपर्यंत पोहोचवण्याचा फायदा हा 100% भारतीय जनता पार्टीला येणाऱ्या काळामध्ये झाल्याशिवाय राहणार नाही. आज केंद्राने 80 कोटी लोकांना मोफत राशन देण्यासाठीची तरतूद केलेली आहे. आज राज्य सरकारने प्रत्येक घरामध्ये 3 गॅस सिलेंडर जातील याच्यासाठी मुख्यमंत्री अन्न सुरक्षा अभियान देखील राबवलेलं आहे. माता भगिनी बसमधनं प्रवास करतात त्यांच्यासाठी 50% सवलत देखील राज्य सरकारने केलेली आहे आणि त्यामुळे एकंदरीतच या राज्यामधल्या लोकांना कसा जास्तीत जास्त फायदा होईल याच्यासाठी केंद्राचं आणि राज्याचं पूर्ण बजेट हे लोकांना अर्पण आज केंद्र आणि राज्य सरकारने मिळून केलेलं आहे. आज या जिल्ह्याच्या अधिवेशनाच्या निमित्तानं आपल्याला अत्यंत चांगला पाहुणा लाभला. आदरणीय मुरली अण्णा यांचा आपण सगळ्यांनी प्रवास जाणलेला आहे की त्यांनी पक्षाच्या सामान्य कार्यकर्त्यापासून सुरुवात केली आणि पक्षाचा सामान्य कार्यकर्ता ते महापौर आणि महापौर पासून खासदार पासून केंद्राचे राज्यमंत्री अशा पद्धतीने त्यांनी प्रवास केलेला आहे. मी त्यांची मुलाखत देखील मुरली अण्णांची टीव्हीवर पाहिली आणि मुलाखत पाहिल्यानंतर मला अत्यंत आनंद झाला की त्यांनी ज्या वेळेला सांगितलं की मी एका गुऱ्हाळावर देखील काम केलेलं आहे. अत्यंत सामान्य कुटुंबामध्ये माझा जन्म झालेला आहे आणि सामान्य कुटुंबामध्ये जन्म घेतल्यानंतर पक्षाच्या ताकदीनं पक्षाचा काम करून एक कार्यकर्ता म्हणून त्यांनी आपली सुरुवात केली आणि सुरुवात केल्यानंतर मोठ्या प्रमाणावर संधी पक्षाच्या माध्यमातून आदरणीय मुरली अण्णांना आपल्या पक्षाचे नेते आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब आणि सगळे ज्येष्ठ नेते यांच्या माध्यमातून त्यांना संधी मिळाली आणि आदरणीय मोदीजींबरोबर अमित भाईंबरोबर काम करण्याचा देखील योग हा आदरणीय मुरली अण्णांना त्या ठिकाणी मिळाला. अण्णा आपण मंत्री झाल्या आम्ही आपली गाठ घ्यायला आलो आणि गाठ घ्यायला आलेलो असताना खूप आपल्याकडे त्या दिवशी गर्दी होती पण त्यातून तुम्ही मला संधी दिली आणि मला सत्कार करता आला. सत्कार केल्या फेसबुकवर वगैरे आपण पोस्ट करतो तशी मी देखील पोस्ट केली आणि कराडला आल्या माझ्या ऑफिसला 4 लोक आली आणि ते म्हटले की आपली मुरली अण्णांची ओळख आहे का. मला पण आनंद झाला की ठीक आहे आपल्याकडे कोणतरी आलंय काम घेऊन किंवा ओळख आहे म्हणून कोणतरी आलंय म्हणून मी त्याला सांगितलं की खूप माझी जबरदस्त ओळख आहे अण्णांची. अण्णा एकदम आपल्याला भाऊ मानतात वगैरे वगैरे आपण बोलतोच ना खाजगीमध्ये बोलतो खास आहे आपले संबंध. मग तिथं लगेच 2-4 आपले कार्यकर्ते ऑफिस मध्ये असतात ते म्हणतो हो जेवल्याशिवाय बाबांना सोडलं नाही. हा कधी होतो बघायला त्यांनी सांगितलं जेवल्याशिवाय सोडलं नाही. मग लगेच ते 2 लोक म्हटले की आमचं एक छोटंसं काम आहे म्हणजे लगेच आत्ता फोन करतो वगैरे. मला पण माहिती आता आपण मंत्री असं पहिल्यासारखं थोडी ना मी फोन करू शकतो. मी पीएला फोन करेन आणि काय करेन. तर तो म्हटला छोटंसं काम आहे. म्हटलं सांग लगेच तुझं काम करतो. तो म्हटला हो पायलट करायला विमानात नोकरी लावा. मग मी जरा डोक्याला हात लावा म्हटलं चहा पास कागदपत्र खरंच तो म्हणजे त्याचा कोर्स वगैरे झाला होता. मग मी म्हटलं ठीक आहे आपण अण्णांना शिफारस करू. आणि मला सांगताना खूप मनापासून समाधान वाटतं की संघटनेमध्ये मोठे झालेले कार्यकर्ते कसे असतात नेते कसे असतात की अण्णांच्या जवळ खरंच मी त्याला पाठवलं. त्याने गाडीतून उतरून 2 मिनिटं त्याचं ऐकून घेतलं आणि कोणाकडून आला विचारलं. अरे ठीक आहे अतुलजींकडे आलाय. बर मी ठीक आहे मी अतुलजींची चर्चा करतो वगैरे असं त्यांनी त्याला सांगितलं. त्यामुळे तो कार्यकर्ता परत माझ्याकडे आला. तो म्हटला की ठीक आहे ते पायलटचं काम होईल अगर न होईल पण आम्हाला मंत्री महोदयांनी वेळ दिला आणि चांगल्या पद्धतीने आम्हाला आणि त्यामुळे अशा प्रकारचे सामान्य कुटुंबामधले देशाला पुढे घेऊन जाणारे नेते हे भारतीय जनता पार्टीमध्ये आहे आणि अशा प्रकारच्या नेत्यांच्या जीवावरच भारतीय जनता पार्टी आज 3ऱ्यांदा देशामध्ये सत्तेमध्ये आलेली आहे आणि त्यामुळे या देशामध्ये 3दा आपण सत्तेत आलो याचा खऱ्या अर्थानं आपल्याला देखील आदर असला पाहिजे समाधान असलं पाहिजे. एखाद्या वेळेला निवडणुकीमध्ये सगळं आपल्या मनासारखं होत नाही. आपण जे गृहीत धरतो तसं प्रत्येक वेळेला होत नाही पण आपण ही गोष्ट विसरून चालणार नाही की सलग 3दा देशामध्ये सत्तेमध्ये येऊन परत एकदा मोदीजी पंतप्रधान झाले ही सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे. हे देखील कार्यकर्त्यांनी आपल्या ध्यानीमध्ये ठेवलं पाहिजे आणि त्याच्याबद्दल सातत्यानं लोकांचे आभार मानण्याच्या बाबतीमधलं काम आपण केलं पाहिजे.
आज खऱ्या अर्थानं मुरली अण्णांना माझं एवढंच सांगणं आहे की आपला सातत्यानं सातारा जिल्ह्याशी खूप चांगला संबंध राहिलेला आहे. आपण कुस्ती क्षेत्रामध्ये असल्यापासून या विभागातले मग सातारा, सांगली, कोल्हापूर इथले सगळे तालमीमधले पैलवान देखील सातत्यानं आपल्या संपर्कात असतात आणि त्यामुळे जास्तीत जास्त वेळ विधानसभेच्या निवडणुकीच्या निमित्तानं तुम्ही या जिल्ह्याला दिला पाहिजे. जास्तीत जास्त वेळ तुम्ही ह्या जिल्ह्यामधले सगळे आमदार निवडून आणण्याच्या बाबतीमध्ये आपण दिला पाहिजे. याच्यासाठी मी कळकळीची विनंती आदरणीय अण्णांना या कार्यक्रमाच्या निमित्तानं करतो. या निमित्तानं आदरणीय जयकुमार भाऊंना देखील माझं सांगणं आहे की आपण देखील आपल्या विधानसभा कार्यक्षेत्राच्या बाहेर येऊन या 2 विधानसभा मतदारसंघांवर थोडासा वेळ आपण खर्च केला पाहिजे. आपण मागे जिल्हा अध्यक्ष असताना किंवा आधी देखील आपण आमदार असल्यापासून ह्या मतदारसंघांमध्ये आपले संबंधित लोक आहे, संपर्कामधले लोक आहे आणि त्यामुळे तुमचा देखील हातभार या मतदारसंघांना 100% लागला पाहिजे एवढा आवर्जून या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्याला सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये परिस्थिती थोडी वेगळी होती की थोडं दक्षिणचं उत्तर आणि दक्षिण मध्ये आपलं थोडं चालायचं, पण आता दक्षिणच्या सगळ्या माझ्या कार्यकर्त्यांना सांगणं आहे की काय आहे की उत्तर मध्ये नेते देखील थोडे आपल्यापेक्षा जास्त आहेत आणि जिल्हाध्यक्ष पद सुद्धा तिकडच आहे आणि त्यामुळे आपण सुद्धा थोडस मुंगी बनून साखर खाऊया, थोडं शांत राहूया, त्यांच्या मागे राहूया, आपलं काय जे मिळेल ते घेऊया आणि त्यामुळं काही इगो जास्त करू नका. जाऊ दे, त्यांना अपर हँड थोडा असला म्हणून काय बिघडतंय, आपण आपलं कार्यकर्ते म्हणून चांगल्या पद्धतीने काम करूया एवढे आवर्जून सगळ्या कार्यकर्त्यांना विनंती करतो. उत्तरच्या देखील नेत्यांना विनंती करतो की तुमचं मजबूत आहे सगळं, आम्ही पण आपलं करतो तुमच्या बरोबर का, एवढी विनंती त्यांना करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद. यानंतर या अधिवेशनाचं यजमान कराड उत्तर, कराड दक्षिण पुष्पगुच्छ देऊन आदरणीय सुनील बापू सर्व कराडची टीम त्यांच्या वतीने सन्मान होत आहे. आदरणीय धनंजय काका यांनाही विनंती आहे, काका पुढे या. कराड दक्षिणचे मंडलाध्यक्ष धनंजय काका, त्याचबरोबर महाराष्ट्र विमान कंपनी शासन विमानतळ कराड विमानतळ व्यवस्थापनाच्या अंतर्गत सौ स्वाती मॅडम यांच्या वतीने कृष्णा देसाई व्यवस्थापक कराड विमान कराडचा महिला मोर्चाच्या वतीनं आणि या बैठकीचे प्रमुख पाहुणे भारत माता की जय, भारतीय जनता पार्टीचा अध्यक्षांनी बराच वेळ एकामध्ये खूप प्रस्ताव आणि हे वेळ लांबते, त्यामुळे समोर मला असं वाटतं की माझं भाषण ऐकायला किंवा मी काय बोलतो ते ऐकायला थोडंसं जागे आहेत का नाही थोडं चेक करायचं. आपल्या भारतीय जनता पार्टी सातारा जिल्ह्याच्या या अधिवेशनाच्या निमित्ताने व्यासपीठावरती उपस्थित आपले जिल्हाध्यक्ष धैर्यशीलजी कदम, माजी अध्यक्ष आणि तरुण तडफदार आमदार जयभाऊ गोरे, आपल्या जिल्ह्याचे नेते अतुलबाबा भोसले, प्रदेशाचे उपाध्यक्ष विक्रमजी पावसकर, भरतनाना पाटील, प्रियाताई शिंदे, मनोजी घोरपडे, आनंदरावजी पाटील, डॉक्टर दिलीप येळगावकर, आपले प्रभारी खाडेसर, सुरभिताई भोसले, अविनाशी कदम, रामकृष्णजी बेका, चित्रलेखाताई माने, रोहिणीताई शिंदे, चिन्मय कुलकर्णी, व्यासपीठावर उपस्थित सर्वच जिल्ह्याचे प्रमुख पदाधिकारी आणि समोर बसलेले सर्व विधानसभा निवडणुकीचे आपण आता संयोजक म्हणायला लागलो ना, प्रमुख त्यावेळी सर्व संयोजक, सर्व मंडळाचे पदाधिकारी, सर्व शक्ती केंद्र प्रमुख, कार्यकर्ते बंधू आणि भगिनी, करता आज आपल्या जिल्ह्याची प्रमुख पदाधिकाऱ्यांची
कार्यकारिणी अधिवेशन आपण त्याला म्हणतो संपन्न होतीये. 21 जुलैला पुण्यामध्ये आपल्या प्रदेशाचं अधिवेशन संपन्न झालं. आपल्या देशाचे गृहमंत्री माननीय अमित भाईंच्या उपस्थितीमध्ये हे अधिवेशन संपन्न झालं आणि त्यानंतर प्रत्येक जिल्ह्याचं एक आपलं अधिवेशन व्हावं आणि त्यानंतर मंडलाचंही अधिवेशन व्हावं असा प्रदेश स्तरावरती निर्णय झाला. किंबहुना आपली ती एक प्रक्रिया आहे